अगदी मोजक्या साहित्यात घरच्या घरी बाजारात मिळतो त्याच्यापेक्षा उत्कृष्ट चवीचा दुधी हलवा आज आपण केतकीज किचनमध्ये बनवणार आहोत। इथे कुकरचा वगैरे वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने मी हा हलवा गॅसवरच शिजवणार आहे। त्यामुळे काय होतं की हलवा बनवायला फक्त थोडासा वेळ जास्त लागतो, पण जर आपल्याला उत्कृष्ट चवीचा हलवा खायला मिळणार असेल तर थोडा वेळ जास्त द्यायला काय हरकत आहे, बरोबर की नाही। आता इकडे मी साधारण 750 ते 800 ग्रॅमचा दुधी स्वच्छ धुवून घेतला होता। पुढचं आणि मागचं टोप काढून नंतर मी बाहेरचं साल सुद्धा काढून घेतलं होतं। त्यानंतर या पद्धतीने मी त्याचे काप करून घेणार आहे। हा दुधी अगदी कवळा आहे आणि कुठेही त्याच्या आतमध्ये फार अशा जाड बिया नाही। बिया असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या। नंतर मी या पद्धतीने फूड प्रोसेसरमधून तो बारीक करून घेतला। वेळ वाचण्याकरिता फक्त मी तो फूड प्रोसेसरमध्ये बारीक केलाय, तुम्ही किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता। आता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करून घेतले। तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी अख्ख्या 2 वेलच्या घालून घेतल्यात आणि नंतर आपण किसून घेतलेला दुधी सगळा घालून घेतले। 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी हा दुधी चांगला तुपाबरोबर परतून घेणार आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी बारीक करून मी झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेते। आता 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला दूध घालून घ्यायचे। दूध मी बाजूलाच थोडं गरम करायला ठेवलं होतं, अगदी रूम टेम्परेचरला नाही, पण थोडंसं कोमट दूध मी इथे घालून घेणार आहे। इथे आता दुधी किसून झाल्यानंतर तो साधारण 600 ग्रॅम झाला होता, त्याकरता मला 1 लिटर दूध लागणार आहे। फुल क्रीम मिल्कचा वापर मी इकडे करते। छान मीडियम लो फ्लेमवर आपल्याला हा दुधामध्ये व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। दूध छान आटवून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा मावा तयार होईल। वरून कुठेही मी वेगळा मावा वगैरे घालणार नाही। झाकण ठेवून किंवा उघड्या पॅनमध्ये तुम्ही दुधी शिजवून घेऊ शकता। मधनं आपल्याला फक्त घाटून घ्यायचं आहे। गरज लागेल तशी गॅसची फ्लेम आपल्याला लहान मोठी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। आता जर तुम्ही मावा घालणार असाल तर दुधाचं प्रमाण थोडं कमी करा। इकडे 1 लिटर दूध मी वापरलंय, त्याच्याऐवजी तुम्ही अर्धा लिटर दूध इथे वापरा। 2-3 उकळ्या येऊन गेल्यानंतर दुधावरची छान अशी दाटसर साय 2 मोठे चमचे भरून मी घालून घेणार आहे। साय घातल्यामुळे आपल्या हलव्याला छान टेक्स्चर येतं आणि मस्त क्रीमी होतो। साय घालायची नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। इथे छोटीशी टिप तुम्हाला द्यावीशी वाटते, ती म्हणजे जर आपण साय घालणार असू तर सुरुवातीला जेव्हा आपण तूप घालतो तेव्हा त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं। म्हणजे जर मी 4 चमचे तूप घालणार असेल तर 2च चमचे घालायचं। जेव्हा आपण साय घालतो तेव्हा साय सुद्धा नंतर तूप सोडते, म्हणून फक्त सुरुवातीला तूप थोडं कमी घालायचं। 20 मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की दूध आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आता आटलेलं आहे। अजून एक 10-15 मिनिटांमध्ये हे सगळं दूध व्यवस्थित आटलं जाईल। बाजारातून जो दुधी हलवा आपण आणतो त्याचा रंग साधारण लाईट ग्रीन कलरचा असतो, कारण की फूड कलरचा वापर करतात। पण इथे मी कुठल्याही फूड कलरचा वापर न करता अगदी नॅचरल जी आपल्या दुधी हलव्याला शेड येते तसाच तो ठेवणार आहे। छान मस्त आपलं दूध इथे आटून त्याचा मस्त मावा इथे तयार होतोय। किती सुंदर आणि अप्रतिम या दुधी हलव्याची टेस्ट लागते तुम्हाला काय सांगू। आता चवीप्रमाणे मीठ आणि 100 ग्रॅम साखर घालून घ्यायची आहे। व्यवस्थित मिश्रण एकत्र करून पुन्हा साखरेचं पाणी सगळं आटेपर्यंत आपल्याला हा दुधी हलवा गॅसवरच ठेवायचा आहे। जोवर साखर विरघळते तोपर्यंत मी एका दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून त्याच्यावर बदाम आणि काजूचे काप चांगले तळून घेणार आहे। इकडे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। आपला दुधी हलवा इथे ऑलमोस्ट तयार आहे। त्याच्यावर हे तळलेले ड्रायफ्रुट्सचे काप मी घालून घेते। व्यवस्थित एकत्र करून घेऊया। दुधी हलवा इथे सर्व करायला तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता की दूध सगळं आपण इथे आटवून घेतलंय, शिवाय साखरेचं सुद्धा सगळं पाणी आटलेलं आहे। गॅसची फ्लेम आता इथे मी बंद करते आणि एका सर्विंग बाउलमध्ये हा दुधी हलवा काढून घेते। आजची ही अगदी मोजक्या साहित्यात बनवलेल्या दुधी हलव्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या।